आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपल्या शरीरामध्ये शुगर होते आणि बीपी होतो, बीपी असते, शुगर असते, त्यावेळेस आपण पथ्य पाणी पाळतो, हो की नाही? डॉक्टर सांगतात की साखर खाऊ नका, मीठ खाऊ नका, तर तुमचं बीपी कंट्रोलमध्ये राहील. मग असंच आहे आयुष्यामध्ये पण. आपल्याकडून काही चुका झाल्या ना आणि त्या समोरच्यानी जर सांगितल्या ना, की "नाही बाई, हिथं चुकलंय, हिथं हे झालेलं आहे, हिथं नीट कर, हिथं सरळ राहा, हिथं असं वागू नको." तर ते मान्य करायलाच पाहिजे. परत त्याच चुका करत बसायच्या नाही. त्याने काय होतं, तुमचंच आयुष्य खराब होतं. एखाद्याला आपण विचारायचं, की असं-असं झालेलं आहे, अशी-अशी घटना घडलेली, कुठं चुकलं माझं? कोण खरं, कोण खोटं? आणि ह्याच्यानंतर मी काय माझ्यामध्ये बदल केला पाहिजे? माणसाने आपल्या आयुष्यामध्ये बदल हा करणं फार महत्त्वाचं आहे. मग ते खाण्यात असू द्या. जर बीपी वाढला तर तुम्ही ऑटोमॅटिक तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. तसंच जर तुमचंच वाईट वागणं असेल, वाईट बोलणं असेल, घाणेरडं राहणं असेल, एकमेकाबद्दल तुम्ही वाईट बोलत असताल, हो की नाही? तर तुम्ही ते बदली करू शकता. स्वतःच्या हाताने बदली करू शकता. दुसऱ्यांनी सांगायची पण तुम्हाला गरज नाही. जसं तुम्ही बीपीची गोळी, शुगर शुगर झाली तर साखर, "नको बाई मला साखर, माझी शुगर वाढेल," असं म्हणता ना. तर तसंच आहे. तुम्ही बघा स्वतःच्या मनाला विचारून, की आपलं कुठं चुकलं? आपल्याला माणसं, आपल्या घरातली आपली प्रियजन का लांब झाली? असं माणसाने स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे ना, हो की नाही? दुसऱ्यांना विचारण्यापेक्षा स्वतःचं मन आपलं एकदम करेक्ट उत्तर देईल आपल्याला. बरोबर उत्तर देईल, की नाही हे असं चुकीचं होतं. त्यामुळंच हे असं घडलं. आणि विचारावं माणसाने स्वतःच्या मनाला. माझ्याकडून जर एखादी चूक झाली तर मला इतकं वाईट वाटतं, इतकं वाईट वाटतं, की मी जाऊन त्या माणसाला सॉरी म्हणते. जरी मी कोणाला काही बोलले ना, तरी मी म्हणते, "सॉरी बरं का, मला माहिती नव्हतं हां." असं बोलते, की माझ्याकडून चुकीने झालं. असं आहे माणसाचं आयुष्य. आपण कोणाला काही द्यायचं नाही, पण दुसऱ्यांकडून किती अपेक्षा करायच्या ना, की दुसऱ्यांनी आपल्याशी चांगलं राहावं. असं नसतं जगामध्ये. आपण पहिलं द्यावं लागतं. मग दुसरं आपल्याला करतं.